नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले काही दिवस त्या प्रशांत कोरटकरच्या सगळ्या त्या गोष्टीवरून इतका गदारोळ उफळलाय आणि सगळ्या गोष्टी झाल्यात. हा प्रशांत कोरटकर नक्की कोण आहे, काय आहे ते जाऊ तिकडे उडत. कोण का असेल आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. पण त्या इंद्रजित सावंतांसोबत फोनवर बोलत असताना त्यानं जे काही उद्गार काढलेत आणि ज्या काही आकलेचे तारे साल्याने त्या तोडलेत ते अत्यंत निषेधार्ह आहेत. पण नक्की निर्दोष आहे की तो दोषी आहे, की खरं नक्की दोषी कोण आहे? देवेंद्र फडणवीस हे सरकार की हे फक्त कुठे ना कुठेतरी संतोष देशमुखांचा विषय असो किंवा बाकीचे सगळे विषय असो, हे सगळे भरकटवण्यासाठी ही सगळे अवलादी बाहेर काढल्यात. प्रश्न हा आहे तर प्रशांत कोरटकरला इतके दिवस झालं पोचलं यांनी. मला अनेक जण सांगतात की तू प्रशांत कोरटकरवर बोलत नाहीस, बीजेपीचा माणूस आहेस, तू याचाच माणूस आहेस, तू त्याचाच माणूस आहेस. प्रश्न हा मला उपस्थित झाला आणि वाटला की हा साला प्रशांत कोरटकर याला साला बोलायला लावलंय कुणी, ह्या खरोखरच बोललाय. प्रश्न इथून उपस्थित होतो. प्रश्न उपस्थित होतोय त्याला बोलायला लावणारी साली ही लोक आहेत तरी कोण, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राजकारणाचे एक माध्यम वाटते. माध्यम म्हणजे ही इतक्या खालच्या रसातळाला गेल्यात किंवा इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन कोणालाही या दीड दमडीची ही साली वांडवळ उभी करतायत आणि यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायला सांगतायत. प्रश्न साधा नाहीये, छोटा नाहीये. प्रश्न अस्मितेचा आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्याचा आहे. त्या प्रशांत कोरटकरनं त्या इंद्रजित सावंतांसोबत बोलताना ज्या काही गोष्टी सांगितल्या ते इंद्रजित सावंत कुठले स्वयंघोषित आहेत ते आम्हाला इतिहासकार चांगले ठाऊक आहेत. म्हणजे जे अगदी विशाळगडाच्या त्या सगळ्या दर्ग्याविषयी बोलतात की हा दर्गा अगदी रेहान बाबाच्या ह्याच्यापासून त्याचा उद्गार झाला आणि तो इथंच कसा काय आला आणि तो इथंच कसा आहे हे सांगायला बरोबर पाठराखण करायला तिथे जात आहेत. तेवढं बरोबर अगदी त्यांच्याने होतंय. हे काही स्वयंघोषित इतिहासकार डाव्या विचारसरणीचे जाणून बुजून उभे केलेले असोत, पण जे काही प्रशांत कोरटकरने त्यांच्याशी फोनवरती चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराजांना तो हरामखोर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज पळून गेले पावनखिंडीच्या इथून. छत्रपती शिवाजी महाराज ते जे काही सांगितलं ते तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. आता ह्या प्रशांत कोरटकरला कुठून त्या चेन्नई मधून की कुठं ते तामिळनाडून की कुठून तिकडे खालून पकडलाय. पण तो पकडत असताना तो कोरटकर इतके दिवस पोलिसांना हुलकावण्या देऊन अगदी आयुष्य आरामात बाहेर जाऊन राहतो. हे सगळं त्यांना राहायला लावणारे ही लोक कोण आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा शोधलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी बोलत असताना तो सोलापूरकर मागे काही जो बोलला त्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. तो सोलापूरकर जो होता त्याला बोलायला कुणी लावलं हे सगळ्या गोष्टी सांगताना किंवा या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा हे नक्की आयडिओलॉजी कुणाची आहे, ही विचारसरणी नक्की कुणाची आपल्याला कळायला लगेच लागतं. मग देवेंद्र फडणवीस दोषी आहेत का? निश्चित मानायला काही हरकत नाही. काय इतक्या दिवस त्याला ठेवला तिथे हे करून? काढायचं ना बाहेर, आणायचं ना त्याला बाहेर लोकांमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांवरती अपमान करणारे ही अवलादी पहिले आपल्या साफ करायला लागतील. मग त्या औरंगजेबाच्या कबरीचं काय ते बाकीच्यांचं सगळं बघू आपण. बिंदास अगदी छाती ठोकपणे सांगतायत किंवा बाता करतायत फोनांवरती आणि त्यांना भय नाही, त्यांना भीती नाही, त्यांना जनतेचा आदर नाही. जनतेचा सोडा, साध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांना आदर नाही त्या अवलादी या महाराष्ट्रात राहताच कामा नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनाच दोषी ठरवायला पाहिजे. की का नको दोषी ठरवायला? आता पकडलंय, अटक केलंय, पण इतके दिवस का लागले? इतके दिवस कशासाठी त्याला ठेवला होता? अरे त्याच दिवशी त्याला मुसक्या आवळायच्या ना साल्याच्या त्याच्या. तो कोरटकर काल त्याला त्या कोल्हापूरला जेव्हा सादर करण्यात आलं, जेव्हा त्याला मारहाण करण्यात आली त्या वकिलांनी, खरोखर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. का नाही स्वागत? साला तर पहिलं तर चपली सडकावून काढायला पाहिजे. की अशी लोक जोपर्यंत समाजात आहेत, जोपर्यंत ही बाहेर वावरत आहेत, यांची यांची बंदोबस्त केला पाहिजे, यांना कायमची बंदी घातली पाहिजे. अनेकांना वाटतंय की आम्ही अगदी स्वयंघोषित बीजेपीनं आणि या सगळ्या लोकांनी आम्हाला इथं आणून ठेवले आणि सोशल मीडियावरती आम्ही बकबक करत सुटतोय. प्रशांत कोरटकरवर बोलला. अरे कोणी असो, छत्रपती शिवाजी महाराजांवरती उद्या आक्षेपार्ह वक्तव्य नरेंद्र मोदींनी जरी केलं ना तरी आम्ही त्याचा जाहीर निषेध करू. महाराजांच्या समोर माझा बाप असो, माझी आई असो, नाही तर मी कोणीही असो, अपमान सहन केला जाणार नाही. कितीही मोठा व्यक्ती असो. ते कोरटकर फिरटकर तर चिल्लर आहेत, पण फडणवीसांनी जो काही उशीर लावला त्याच्याबद्दल आक्षेप आहेच, त्याच्याबद्दल माझा जाहीर निषेध आहेच. आता त्याला पकडलाय, आता त्याचा काय बंदोबस्त करायचा हा देखील फडणवीसांनी बघायचा आणि तो बघितला पाहिजे. कारण किती दिवस जोपर्यंत ही अशी वाचाळवीर हे साले घाणेरडे जोपर्यंत यांच्या जिव्हा छाटल्या जात नाहीत तोपर्यंत ही असली लोक शांत बसणार नाहीत. तो सोलापूरकर तर यायला कुठला इतिहासकार त्यानं शोधून काढला आणि काय तो बोलतोय त्याचं काही भानच नाही आहे त्याला. पण ही असली लोक, आता उदयनराजेंनी सांगितलं ना की असल्या लोकांवरती काहीतरी कायदा आला पाहिजे भारत सरकारकडनं की महापुरुषांचा अपमान करणं यांना कुठे ना कुठेतरी कायमस्वरूपी यांचं बंदोबस्त केला पाहिजे. ती गोष्ट येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या प्रशांत कोरटकरला का पोचला इतके दिवस?
का त्याला असा ठेवला, त्याचं जरा उत्तर मला असं वाटतं महाराष्ट्र शासनानं द्यावं. शासनानं म्हणतोय सरकारनं द्यावं. कारण हा भावनेंचा अपमान आहे. हा कोरटकरने केलायच, पण सगळ्यात मोठा अपमान या सरकारनं केला आहे. त्याला इतके दिवस ठेवून शांत बसवून आणि ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या काही गोष्टी आमच्या समोर आल्या, आपण सर्वांनी पाहिल्या की असे कोरटकर बिरटकर जर 1-2 महिने आम्ही पोसत राहिलो ना, कोणी येईल आणि त्याला बोलायला लागेल, उचलली जीवन लावली टाळायला, असल्या सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे या लोकांचा बंदोबस्त व्हावा. आणि तो प्रशांत कोरटकर कोण आहे ना, त्याला फक्त जरा कधीतरी बाहेर काढा पब्लिकमध्ये. त्याला आम्ही दाखवून देऊ की काय नक्की शिवभक्त कसा अपमान केला जातो. कोण सालं पळून गेलं ते तुला दाखवतो, मग कसा पळून जातोस ते बघतो आम्ही. जाहीर निषेध असला लोकांचा. आणि यांना कायमचं बंदोबस्त करण्यासाठी राज्य शासनाने, राज्य सरकारने असा एक कुठला तरी कायदा आणावा. या कोरटकरच नाही, हे बाकीचे पण या सोशल मीडियावरती ते काही मुस्लिम तरुण, काही आपल्यातली बांडगुळं नको त्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानित सगळ्या रील आणि सगळ्या आपण गोष्टी पाहतो. तळपायच्या मस्तकात जाते. कुठे आमचं सायबर सेल, कुठं झोपतंय? त्या काल अकोल्यामध्ये त्या पोराने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवलं म्हणून त्या 2 विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्या अनेक ठिकाणी छावा चित्रपट गावागावांमध्ये दाखवला जातोय, तिथं जाऊन पोलीस बंदी घालतायत. म्हणजे आपल्याच इथं, आपल्याच महाराष्ट्रात असल्या गोष्टी घडतायत, आपल्याच मातीत. याच्यासारखं दुर्दैव नाही आहे कुठलं. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. प्रशांत कोरटकर विषयी माझं स्पष्ट मत आहे, त्याला फक्त बाहेर काढा. लोक त्याचा बंदोबस्त करतील. आणि या सरकारचा देखील मी निषेध करतो की इतके दिवस त्याला साल्याला पोचलाच का. त्यामुळे तुम्ही आता अटक केले तर त्याला असा घुसवा, असा त्याचा बंदोबस्त लावा की असला प्रशांत कोरटकर पुन्हा उभा राहता कामा नये.